एवढ्या 2 टपल्या मारल्या मी, प्रतिकार न करता हसतोयस तू. काय 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 मामला आहे, काय झालंय? कसं आहे ना दादा, आपल्याकडे पैसे यायला लागलेत ना की मन आपोआप सुखावतं बघ, हॅप्पी वाटतंय. हे अगदी खरं बोललास बघ. पैसा कसा असा खेळता राहिला पाहिजे. पैसा खेळता राहिला ना की मग खरी मजा येते. आधी कसं मी एकटा कमवत होतो रे, आणि तुमच्याकडे सिंचना, आता तू कमवायला लागलायस, आमच्याकडे मी कमवायचो, आता वीणा पण कमवायला लागली आहे, चौघ कमवायला लागले. एक मिनिट दादा, तू माझ्याकडे असा काय बघतोयस? तुम्हाला घर खर्च वाढवून मागणार आहेस की काय? वाढवून कशाला मागायला पाहिजे? तू आता जबाबदार झालायस, हा, मग तू स्वतःहून देशील ना? हा देईन, पण सध्या ना माझ्या डोक्यात दादा सेव्हिंगचा विचार, यु नो, सेव्हिंग. आता कसं बोलला, सेव्हिंग, बचत तर करायलाच पाहिजे. करायला पाहिजे. सेव्हिंग केलं की कसं पैसा वाढतो, खर्च केला की कमी होतो. खर्च केला की आपल्या बाबांसारखी गत होते, आणि सेव्हिंग केलं की माझ्यासारखं घर 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 काय नाही, ठीक आहे. नाही, आता तू बोललास ना घर काय, म्हणजे हा म्हणजे सेव्हिंग केली की माझ्यासारखं कसं घरात वचक राहतो, म्हणजे वचक होल्ड असतो माझ्यासारखा. माझा कसा घरात होल्ड आहे? हा होल्ड असतो. तर फक्त एकाच टेन्शन आहे, हे बाबा आणि सिद्धूच्या त्या बेलची ब्याद माझ्या गळ्यात नको पडायला. ए दादा, अरे ब्यात काय बोलतोस? हा, काहीतरीच. ब्याज काय बोलतो? मग तू भर पैसे. नाही, तुला आताच बोललो ना मी, सेव्हिंग करतो, नाही का? ब्याज नको, जबाबदारी म्हणूया, काय हरकत नाही. हं? ही जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ना. घेतली पाहिजे. तू नाहीच रे, मी पण नाही, पण ही जबाबदारीची माळ आपण जयंतच्या गळ्यात घालूया. काय? घालूया ना. अरे जयंत आहे, बेलचे काय 1000, 10,000, लाखभर रुपये इकडे तिकडे झाले, त्याला काय फरक पडतोय? काहीच नाही. अरे पडेल रे तो. काय चाललंय? काय चाललंय? काय करताय संतोष, तुम्ही? संतोष, काय झालं? अगं आई, मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही अशी अशक्य गोष्ट केली आपल्या वरदने. काय केलंय? काय वरद, तू सांगतोयस का मी सांगू? सांगा ना, तुम्ही सांगा ना. मी सांगतो. आई, आपला वरद गणिताच्या ऑलिम्पिक्स मध्ये सिलेक्ट झालाय. काय काय कशात? गणिताच्या ऑलिम्पिक्स मध्ये सिलेक्ट झालाय. वरद, अहो बाबा, ऑलिम्पिक्स नाही, मग मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड. मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये सिलेक्ट झालाय, तेच म्हणायचं होतं मला. हा, आणि आई तुला माहितीये का, महाराष्ट्रातून फक्त 30 मुलं सिलेक्ट होतात, त्यात वरद संतोष दळवी 8वा आलाय. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे वा 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 वा, किती छान. वरद, तुझं खूप अभिनंदन, आणि तुझ्या आई बाबांचं पण. माझ्यासारखाच हुशार आहेस. अरे एवढी आनंदाची बातमी म्हटल्यावर सेलिब्रेशन व्हायला नको का? मी तर म्हणतोय आईस्क्रीम पार्टी व्हायला पाहिजे. काय वाटतं सगळ्यांना? हे बघा, आम्ही घेऊनच आलोय. सगळ्यांसाठी एकदम गरमागरम, गरमागरम म्हणजे सासवडच्या थंडीमध्ये सगळ्यांसाठी एकदम थंडगार अशी आईस्क्रीम. वाटून टाक पटकन. सगळ्यात पहिले वर. कॉंग्रॅच्युलेशन. घ्या वहिनी. मी नाही बोलवलं, तू बोलवलं. मी नाही बोलू, त्याला कोणी सांगितलं? मला नाही. इतकी मोठी चॉकलेट. एवढी तुला कसं माहिती? तुझं आईस्क्रीम द्या. तुझं का देऊ? संतोष, हे त्याला आईस्क्रीम द्या का? थांब नाही, दिलं.
अरे एक्सक्यूज मी मला जरा ना एक कॉन्फरन्स कॉल येतोय तो मी अटेंड करून आलो. हो हो चालेल. मी जाऊन तो बॉम्ब डिफ्यूज करायचा, कळलं? विश्वनाथ, बहुतेक आता तुला हा पोर खेळ वाटतोय. तुला असं नाही कळणार. Then I have a surprise for you. Surprise. विश्वनाथ, जानू विश्व